काय लागणार आहे आज. ओके, ते बघणार आहोत. आपल्याला एक पेन लागणार आहे, टेप लागणार आहे, पट्टी लागणार आहे, कात्री लागणार आहे आणि स्टेपलर लागणार आहे. आता बऱ्यापैकी तुझ्या मनात शंका आली असेल की पट्टी, कात्री, टेप ठीक आहे, स्टेपलर कशाला. ओके, स्टेपलर खूप महत्वाचं काम आहे. स्टेपलरनी हे पूर्णपणे लक्षात ठेवायचंय. ओके, हे पुढं कसं वापरायचं, कधी वापरायचं ते मी दाखवते. आता पहिल्यांदा आपल्याला बाहेरची आउटलाईन कापून घ्यायची. आउटलाईन म्हणजे काय, हा जो पार्ट आहे बाहेरच्या बाजूचा टोटली हा कापून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता मी 1 ते 7 हा पॉइंट कापून घेतला. ठीक आहे, आता आपल्याला हे उचलावं लागणार आहे कापायसाठी. त्याच्यामुळे मी आता गळा कापून घेते, सॉरी गळ्याच्या वरची लाईन कापून घेते. किती ते किती कापलं, 19 ते 14. आधी कुठलं कापलं, 1 ते 7. आता 19 ते 14 कापलं. हा वेगळा भाग झाला, हा वेगळा भाग झाला. ठीक आहे, आता मुंड्याचा बाहेरचा आकार कापायचा. बाहेरचा म्हणजे कुठला, 14 ते 4. ठीक आहे, 14 ते 4 कापला. आता सॉरी 14 ते 5 पर्यंत कापला. आता 5 ते 7 पर्यंत टोटली कापून टाकायचं आहे आपल्याला. काय, पूर्ण आउटलाईन कापली मी. काय केलं, पूर्ण आउटलाईन कापली. आउटलाईन म्हणजे काय कळालं, बाहेरची बाजू. टोटली मी वेस्टेड बाजू कापून टाकली. आता आपल्याला प्रथम गळा कापायचा आहे. 20 ते 18, 20, 22, 18 हा गळा कापायचा आहे. काय केलं, 20, 22 आणि 18 हा गळा कापून घेतला. आपण दोन्ही गळे कापलेत, बॅक साईडचाही कापलाय, फ्रंट साईडचाही कापलाय. याच्यामध्ये आपण फक्त फ्रंट साईडचाही गळा कापू शकतो. ठीक आहे, हे गळ्याची बाजू मी बाजूला ठेवते. हे गळ्याच्या कामाचं झालं आपलं. आता एवढं लक्षात येईल, आउटलाईन कापायची आणि गळा कापायचा एवढं लक्षात येईल. आता पूर्णपणे कात्री मी आडवी टाकतीये. कशी, आडवी. आणि अशी कात्री टाकून मी हा मध्य कापून घेते. ठीक आहे, एवढं कळाले. आता 2 नंबर पर्यंत कळाले तुला. तिसऱ्यांदी काय करायचं माहिती, आपल्याला ब्रेसर पट्टी वेगळी करायची. कशापासून, 30 ते 9 सेंटीमीटर, 9 पॉइंट. 30, 29 आणि 9. किती, 30, 29 आणि 9 वेगळं केलं. ओके, चौथ्यांदा काय करायचं आपल्याला, हा बघ 24 ते 23 हा पॉइंट आहे, हा पण कट करून टाकायचा आहे. ठीक आहे, आता एवढं कळालंय. याच्यामध्ये ब्रेसर पट्टीला इथे एक मार्किंग आहे. ही मार्किंग जी आपण मार्जिन वाढवलेली आहे, किती ते किती नंबर आहे माहिती का तुला, 6 ते 8 हाही कापून टाकला मी. ही आपली मूळ ब्रेसर पट्टी झाली. ठीक आहे, बाहेरची मार्जिन पूर्ण टोटली कापून टाकली. काय झाली, मूळ ब्रेसर पट्टी. ओके, एवढं लक्षात येईल नक्की. तर इथे प्रेशर पट्टी वेगळी केली, हा पार्ट वेगळा झाला. ठीक आहे, बोला. तर याच्यामध्ये आता आपल्याला आतला मुंडा कापायचा आहे. काय कापायचंय, आतला. आपण ब्रेशर पट्टीचे 6 ते 8 हा पॉइंट. आता याला काय म्हणतात, मुंडा. हे तुला त्या दिवशी पण सांगितलंय मी. आता आपण बाहेरचा मुंडा कट केलाय, म्हणजे मागच्या भागाचा मुंडा कट केलाय. जो हा केलेला आहे आपण कट, तो हा मागच्या भागाचा मुंडा आहे.
ठीक आहे. आता आपल्याला पुढच्या भागाचा मुंडा कट करून घ्यायचा आहे. काय करायचंय? पुढच्या भागाचा मुंडा कट करून घ्यायचा आहे. काय काय कट करायचं ते? 14, 16 आणि 4 हे कट करून घ्यायचंय. हे पॅटर्न आपलं झालंय. याच्यामध्ये आपल्याला दुसरं काय अजून करायचंय, अजून भरपूर काय बाकी आहे. ठीक आहे. आता आपण बॅक साइड घेतली. हा बॅक साइडचा पॅटर्न आहे. प्रत्येक बॅक साइडची उंची 2.5 सेंटीमीटर खालच्या बाजूने कट करायची. किती? 2.5 सेंटीमीटर. प्रत्येक ब्लाऊजच्या पॅटर्नची 2.5 सेंटीमीटर 2 जागे मी मार्किंग केली. सरळ पट्टीने लाईन मारली आणि ही कापून घेतली. 2.5 सेंटीमीटर कंपल्सरी कट करणे. काय? बॅक साइड. आता ही 2.5 सेंटीमीटरची काही गरज नाही आपल्याला, हे मी फेकून देते. आता तुला बॅकचा गळा टाकायचा. पुढचा गळा कसा टाकला तू? वरच्या बाजूला छातीचा 12वा इथला हा गळा कसा टाकला? 0 ते 17 पॉइंट कसा टाकला? छातीचा 12वा भाग. आता बॅकचाही आपला इथं छातीचा 12वा भाग आलेला आहे. आपण एकत्र कट केलाय. बरोबर. आता आपल्याला मागचा बाजू डीप घ्यायची. मागचा बाजूचा गळा खाली घ्यायचा आहे. किती? आपला गळा 26 सेंटीमीटर. ठीक आहे. आता 26 ह्या लाईनवर इकडे बघ. आता ही सरळ आहे आपली बॉडी. तर इथे आपले किती आहे? 18 सेंटीमीटर आले. बरोबर. 18 पासून जिथं 26 येईल तिथपर्यंत गळ्याची तिरकी लांबी टाकायची. ओके. काय केलं? 26 जिथे येते तिथं मी पॉइंट टाकला. ओके. आता तिथं मी पॉइंट टाकला. इथं आपण किती घेतलं होतं? 18.18 घेतला होता, पण छातीचा 12वा घेतला होता ना. ठीक आहे. छातीचा 12वा घेतला होता. आता इथे बघ 20 ते 21 किती घेतलं होतं आपण? छातीचा 12वा अधिक 1. बरोबर. किती झालं? छातीचा 12वा 7 सेंटीमीटर आहे. कुठल्याही छातीचा 12वा अधिक 1च करायचा. छातीचा 12वा अधिक 1. छातीचा 12वा आपला 7 सेंटीमीटर. 7 आणि 1 8 सेंटीमीटर. जे इथं माप टाकलेस ना तू 20 ते 21 8 सेंटीमीटर, तेच इथं माप टाकायचं बॅकच्या गळ्याला. कमी नाही आणि जास्त नाही. ठीक आहे. एवढं कळालं? आता इथे तुला आकार द्यायला प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे आपण पेल्याने आकार देऊया. ठीक आहे. हा पेल्याने आकार द्यायला ह्या साईडचं लाईन जिथं पेल्याला टच होईल तिथं, आणि ह्या साईडची लाईन जिथं पेल्याला टच होईल तिथं, तिथून आकार द्यायचा आहे. हा झाला आकार गळ्याचा. असा किती प्रॉब्लेम येतो आकार द्यायला? आपण घरामध्ये कुठल्याही गोष्टी यूज करू शकतो राऊंड कुठल्याही पॅटर्न मधल्या. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. शक्यतो तर हा आकार आपल्याला हातानेच देता आला पाहिजे, पण जर प्रॉब्लेम्स येत असतील तर असा दिला तरी चालतो. अशाच प्रकारे मुंड्याचाही चालतो असा दिला तरी. त्याच्यासाठी तुम्हाला बरेच डिश शोधावं लागतात. त्याच्यापेक्षा शेप पट्टी पण मिळते, पण ते शेप पट्टी प्रॉपर मिळाली तर ठीक आहे, नाही मिळाली तर प्रॉब्लेम येतो. आता हे झालं पाठीमागच्या भागात. काय केलं? गळ्याचा शेप टाकला आणि गळा कापून घेतला. आपल्याला पुढं काय करायचंय? हे बॉडी आपली. बरोबर. आता मी ही उलटी करते, अशी करते. आता इकडे प्रॉब्लेम येतो, असेच ठेवावं लागेल आपल्याला. ठीक आहे. आता ही बॉडी आहे आपली. आपण शिलाई मार्जिन किती ठेवलंय तुला आठवतंय का? 4 ते 5. किती ठेवलंय? 4 सेंटीमीटर. शिलाई मार्जिन 4 सेंटीमीटर ठेवलंय. जेवढं आपण मार्जिन ठेवलं तेवढं मी मार्किंग करून घेतलंय. ठीक आहे. तू किती ठेव? 3 ठेव, 4 ठेव किंवा 5 ठेव. ते मार्किंग करून घेतलं. हा जो पॉइंट आहे तो टोटली गळ्याच्या साईडचा उचलला मी, आणि जिथे तू मार्किंग केलेस तिथे खालच्या बाजूने सरळ नेला.
वरती मी कुठेही बघत नाही तो कुठे जातोय, मी फक्त घडी मारून घेतली. काय केलं? घडी मारून घेतली. तर इथे आपल्याला छातीचा 12 सॉरी डाच मार्जिनच्या निम्मे टाकायचे. आपले डाच मार्जिन बी कपचे किती आहे? 5. 5च्या निम्मे 2.5. इथे काय केलं मी? 2.5 सेंटीमीटर वर मार्किंग करून छटका मारला. छटका म्हणजे काय? कात्रीने थोडस कट करणे. ठीक आहे. आता इथे छटका मारून घेतला मी. आता वरतीही आपल्याला फिक्स छटका कुठं मारायचा तेही दाखवते. आता हे किती आहे? पट्टी. आता ही पट्टी घेतली मी, बरोबर. मुंड्यापासून मी सरळ लाईन मारून घेतली. काय केलंय? सरळ लाईन मारून घेतली. ही लाईन 5 सेंटीमीटर खाली घ्यायची. किती? 5 सेंटीमीटर खाली घ्यायची. कुठली? मुंड्याच्या लाईन पासून खाली 5 सेंटीमीटर घ्यायचं. किती? 5. सी कप आणि बी कप साठी 5 सेंटीमीटर घ्यायचं आणि ए कप आणि डबल ए कप साठी 6 सेंटीमीटर घ्यायचं हे अंतर. ठीक आहे. काय केलं? छटका मारून घेतला. हा छटका आणि हा छटका हे दोन्ही आपले डाच झाला बॅक साइडचा. बरेच जण त्याला टक्स म्हणतात. एवढं लक्षात आले? आता आपला हा फिक्स मुंडा झाला. मला अपोजिट कलरचा पेन दे, मी तुला दाखवते. ठीक आहे. लाल आहे की इथं तरी पण. हे बघ, हा जो आहे ना तो आपला फिक्स मागचा डाच झाला किंवा टक्स झाला. काय म्हणतात त्याला? डाच. आपल्या मापामध्ये आपण स्वतःच्या मनाने डाच किंवा टक्स मारत नाही, प्रॉपर मापामध्येच निघतो. आता हा डाच बघ, हे छटक्यापासून इकडे फोल्ड करायचा ते इथपर्यंत मारायचा. हा झाला आपला बॅक साइडचा डाच किंवा टक्स. ठीक आहे. आता बऱ्याच क्लासमध्ये तो अर्धा इंच पाऊण इंच मनाने मारतात. तर आपल्या क्लासमध्ये तसं काही गरज नाहीये. प्रत्येक वेळेस प्रत्येक मापानुसार डाच किंवा टक्स फिक्स मापामध्ये निघतो. त्यामुळे आपल्याला जेव्हा आपण फिटिंग करतो त्यावेळेस, कटिंग करतो त्यावेळेस, आपल्याला ज्या वेळेस आपण पॉइंट टाकतो त्याच वेळेस टेपचा वापर करतो आपण. अन्यथा फिटिंग होईपर्यंत आपण टेपचा वापर करत नाही. हा जो टक्स आहे बॅक साइडचा किंवा डाच आहे हा झाला तो. याच आपल्या कटिंग मध्ये फिक्स माप आहे, मनाने टाकायचं नाही. ओके, हे कळालंय तुला? आता हे बॅक साइड पूर्ण कव्हर झालं आपलं. आता आपलं हे आहे ते बॅक साइड आहे. ठीक आहे. हे बघ, इथं आपला छटका मारलेला आहे. हा छटका ते हे 2 छटके, हा आपला डाच कम्प्लीट झाला. हा 2 पॉइंट आणि हा 1 पॉइंट करून आपण एकत्र करून मारतो हा. ठीक आहे. आता हे आपलं फिक्स माप बॅकचं झालं. आपला बॅक तयार झाला कम्प्लीट. ब्रेसर पट्टी तयार झाली. ओके. आता आपल्याला काय राहिलंय? फ्रंट तयार करायचा राहिला. तो फ्रंट कसा तयार करायचा हे मी तुला दाखवणार आहे. ते लक्षात ठेवायचंच म्हणजे ठेवायचंच, कारण हे रिपीट कुठंही नाहीये. मी शिकवल तुला रिपीट कधीपर्यंत की माझ्याकडे क्लासवाला आहेस तू तोपर्यंत. तिथून पुढे तुला शिकवायला प्रॉब्लेम येणार आहे. तू तोपर्यंत ट्रेन होणार आहे, त्याचा विषय नाहीये. पण तरी ठीक आहे. आपल्याला फ्रंट कसा तयार करायचा हे बघायचंय. आपला हा आहे फ्रंट आहे. ठीक आहे. आता पहिला ब्लाऊज, बऱ्याच क्लासमध्ये असं सांगतात की पहिला ब्लाऊज 4 टक्स घ्या म्हणजे तुम्हाला बाकीचे कळतील. असं आपल्या क्लासमध्ये नाही. आपल्या क्लासमध्ये आपण कटोरीपासून सुरुवात करतो. जरी तुम्हाला 4 टक्स नाही शिकवला तरी तुम्हाला जी मी स्ट्रिक सांगते त्या स्ट्रिकने तुम्ही स्वतः शिवू शकता, इतकं ट्रेन होता. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं कटोरी ब्लाऊज, 1 टक्स कटोरी ब्लाऊज. ठीक आहे. स्टेपलिंग. आता कटोरीची स्टेपलिंग आणि आपण डायरेक्ट कटोरी काढतो, वाढवत नाही. आता ती कटोरी कशी डायरेक्ट काढतो ते आपल्याला बघायची. ठीक आहे. आता ती कटोरी आपण काढायची आहे, पण ती कशी काढायची? आता याच्यातून कटोरीचा आकार देऊन तर काढली तर व्यवस्थित होत नाही. आता इकडे आता आज आपण काय शिकणार आहेत माहितीये तुला? महत्वाचा पॉइंट स्टेपलिंग. तू मगाशी प्रश्न एक विचारला होता, स्टेपलर कशाला? आता हे स्टेपलरचा आपल्याला वापर होणार आहे. तो कसा? आता हे मी काय केलंय? उलट केले पूर्णपणे. ठीक आहे. तर मी काय उलट करून काय केलंय?
26 ते 27 फोल्ड करून घेतले. काय केले? 26 ते 27 पॉइंट फोल्ड करून घेतलाय. ओके. काय केलं? आता एक कपडा कडक आहे त्याच्यामुळं व्यवस्थित फोल्ड होत नाहीये. नॉर्मल आपला न्यूजपेपर व्यवस्थित फोल्ड होतो. आता इकडे जर मी दाबलं तर इकडचा पॉइंट खराब होईल म्हणून मी इकडे दाबत नाही बिलकुल. ठीक आहे. काय केलंय मी फक्त फोल्ड करून घेतलाय मध्याच्या मापापर्यंत. आता तुला दाखवते स्टेपलिंग. हा सगळ्या आकृत्यांसाठी खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. आता स्टेपलिंग हे प्रकार कुठेही ऐकलेलं नसेल कुणी किंवा काहीही नसेल, पण ही स्टेपलिंग एवढी व्यवस्थित शिकलं तर ब्लाऊज कुठंही बिघडणार नाही. हे बघ, आता हे आपण 26 ते 27 फक्त फोल्ड मारलाय. आपला 28 ते 29 पॉइंट इथे आहे. ठीक आहे. मी काय केलं फक्त एवढा फोल्ड मारलाय मधल्या ह्याच्यावर. आता हे जो मधला पॉइंट आहे 27चा तो 28 आणि 29 वर मी परत फोल्ड मारलाय. काय केलंय? परत फोल्ड मारलाय. 28 आणि 29 वर परत फोल्ड मारलाय. आता हा जो फोल्ड मारलाय काय केलंय? फोल्ड मारलाय. इकडे बघ, हा आणि हा पॉइंट. ठीक आहे. एवढं लक्षात आलं? नक्की. आता आपण हा पॉइंट पूर्ण फोल्ड मारला. तो कसा मारला हे बघा. हा पॉइंट उचलला इथपर्यंत फोल्ड मारला. हे नक्की लक्षात आलंय? आता आपल्याला पहिला पॉइंट काय केलंय आपण? हा करून घेतलाय. दुसरा पॉइंट काय केलंय मी? पूर्ण आकृती उचलली. हा पॉइंट मी सोडून दिलाय. पूर्ण आकृती उचलली, उलटी केली. 26 ते 25 हा नंबर टोटली मी फक्त लाईनवर प्लेन करून घेतलाय. ओके. काय केलंय? लाईनवर प्लेन करून घेतलाय. आता इकडे बघ, हा 25 नंबर आहे. इथे ह्या पॉइंट पासून 25च्या पॉइंट पासून 1 सेंटीमीटर घ्यायचं. किती? 1 सेंटीमीटर. कलर पेन आहे का? 1 सेंटीमीटर घ्यायचं. किती? 1 सेंटीमीटर. ओके. हा 1 सेंटीमीटर घेतलेला आहे. हा पॉइंट टोटली इथून 1 सेंटीमीटर वर उचलायचा. इकडे सुई सारखं टोक आणि हा पूर्णपणे 1 सेंटीमीटर फोल्ड मारायचा. ठीक आहे. या साईडला आपल्याला एकदम बारीक टोक पाहिजे आणि या साईडला 1 सेंटीमीटर टोटली उचलून फक्त तिरका केलाय आणि नख मारून घेतले. नख मारायला विसरायचं नाही. काय केलंय? हे स्टेपलिंग कुठेही करत नाहीत कुठल्याही क्लासमध्ये, फक्त आपल्याच क्लासमध्ये करतायत. बाहेर कुठेही तुला बघायला भेटणार नाही. हा पॉइंट उचलून मी फोल्ड मारले. लक्षात आलाय? नक्की. हा फोल्ड कळालाय तुला टोटली? वरच्या बाजूला मारलाय मी. कुठल्या? वरच्या बाजूला. ठीक आहे. 1 नंबरला हा पॉइंट मारला, हा फोल्ड. 2 नंबरला हा फोल्ड मारला. ठीक आहे. याला काय म्हणतात माहिती? स्टेपलिंग. आता हा पकडायचा, ओपन करायचा. ओपन केला, हे बघ हा इथे असा दिसतो. हा ओपन केल्यावर याला स्टेपलर मारायचे. काय केल्याचे? जेवढे आपल्याला पॉसिबल होईल तेवढं कडेला स्टेपलर मारायचं पहिलं. त्याच्यानंतर तुला जेवढे मारायचे ते 1 मारायचे, 2 मारायचे तुझ्या आवडीनुसार असतात. ठीक आहे. किंवा कपडा व्यवस्थित होण्यानुसार. आता हे खूप कडक कापड आहे, फक्त मी तुला दाखवायपुरतं घेतलंय. नंतर न्यूजपेपर घ्यायचा. ठीक आहे. 1 आला, 2 आला,
मधल्याला आपण स्टेपल मारत नाहीये, फक्त फोल्ड करून सोडतो, हे लक्षात ठेवा. मधल्याला जर तुम्ही स्टेपलर मारतो, वरचे स्टेपलर मारता येणार नाही. ठीक आहे. आता 3 नंबरला जो आपला हा पॉइंट आहे, कुठला 26 ते 31 हा फोल्ड करायचा आहे. ठीक आहे. आता तो कसा करायचा, टोटली उलटा केला मी पॅटर्न. परत मी आहे त्या लाईनवर फोल्ड मारला. ठीक आहे. परत इथे 1 सेंटीमीटर घेणार आहे, इथे 1 सेंटीमीटर घेतला. परत इकडे ही सुईच्या टोकासारखं पाहिजे. काय सुईच्या टोकासारखं इथे पॉइंट पाहिजे मला. आता ह्या जाड कपड्याचा सुईच्या टोकासारखं येणार नाहीये, पण मी तर प्रयत्न करतेय. शक्यतो न्यूजपेपर वापरा. न्यूजपेपर किंवा तुम्हाला जे आपल्या वह्या पुस्तकाला कव्हर घालतात तेही वापरू शकता, पण ते कॉस्टली जातं, त्याच्यामुळे ते परवडत नाही. ठीक आहे. हा पॉइंट ही मी 1 सेंटीमीटर वर फोल्ड करून घेतला. हे कळायला कसा केला. हाही पॉइंट मी वरच्याच बाजूला फोल्ड करते. पहिला पॉइंट ज्या बाजूला आपण फोल्ड करू, खालच्या बाजूला केला तर प्रत्येक पॉइंट खालच्याच बाजूला फोल्ड करायचा. वरच्या बाजूला केला तर प्रत्येक पॉइंट वरच्याच बाजूला फोल्ड करायचा. हे लक्षात ठेवायचं, काळजी घ्यायची. याला मी जसं स्टेपल मारले, काय केलंय, हे ओपन करून हे फोल्ड मारलाय, हे ओपन केले आणि इथं स्टेपल मारायचं. एकदम कडेला पहिलं स्टेपलर मारायचं, जेवढं तुम्हाला जमेल तेवढं. नंतर तुम्हाला 2-3 स्टेपलर मारून घ्यायचे. इथे बघा, पहिल्या पॉइंटला स्टेपलर मारले, दुसऱ्या पॉइंटला स्टेपलर मारले, सॉरी पहिला पॉइंट फोल्ड केलाय, दुसऱ्या पॉइंटला स्टेपलर मारले, तिसऱ्या पॉइंटला स्टेपलर मारले. आता हे 3 स्टेपलर मारले बघ, 2 इंचाही पॉइंट एकच आहे माझा. आता आपल्याला 26 ते 16 याला स्टेपलर मारायचे, याला फोल्ड करायचं. आता ते कसं करायचं तेही दाखवते. हे 2 कळाले तुला. ओके. आता हे मी पूर्ण आकृती उलटी केली. आता हा 26 ते 27चा पॉइंट आपल्याला एकत्र करायचा, पण तो खाली येत नाही एकत्र करता, त्यामुळे तो हातात घेऊन एकत्र करायचा. ठीक आहे. आता हे असा हातात घेऊन मी नख मारून घेते, त्याला केला सरळ. आता खाली ठेवू शकते, कारण आता तो बसतो. फक्त सरळ केलाय. परत इथल्या पॉइंट पासून इथपर्यंत 1 सेंटीमीटर घ्यायचंय. 1 सेंटीमीटर घेऊन इकडे एकदम बारीक टोक, इकडे 1 सेंटीमीटर, हा ही पॉइंट मी फोल्ड केला. ओके. केलेला फोल्ड दिसतोय, लक्षात येतोय. हे बघ, हा पूर्ण टोटली फोल्ड केला. आता हा ओपन करायचा आहे. ओपन केला तो असा दिसतो, पण आता हे फक्त हा पॉइंटच फोल्ड मारलाय. मी काय केलंय, मधला पॉइंट फोल्ड मारलाय. परत मी कडेला स्टेपलर मारतीये. ओके. आता हा पॉइंट आपला असा दिसतो, आपला फ्रंट असा दिसतो. ऑलरेडी त्याला कटोरीचा बघ किती टोक आलाय. ठीक आहे. निप्पल पॉइंटचा पण माप किती घेतलं होतं आठवतंय तुला, 25 ते 26. छातीच्या साईज नुसार आहे. आपली छाती 88चा निप्पल पॉइंट आहे 9.5 सेंटीमीटर. ठीक आहे. मी निप्पल पॉइंट त्याच्या आधी माप शेअर केलेले पहिल्या व्हिडिओ मध्ये. युट्यूब ज्या बघणार आहेत युट्यूबला व्हिडिओ, त्यांना त्या व्हिडिओ मध्ये मिळून जाईल 8व्या दिवसाच्या क्लासमध्ये. आणि तुला लिहिलेलं आहे डिटेल मध्ये. बाकीच्यांनीही जे मी शिकवतीये, ज्यांना शिकायची इच्छा आहे युट्यूबवर, त्यांनीही हे लिहून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता आपण इथे किती 9.5 घेतलेलं आहे, कुठलं 25 ते 26. आता आपल्याला हे दाबायचं नाहीये टोक बिलकुल. आपल्याला अलगत वरचीवर 9.5 सेंटीमीटर घ्यायचंय. घेतलं. जिथं 9.5 सेंटीमीटर येईल तिथं मार्किंग केली. ओके. काय केलं, ह्या पॉइंट पासून जिथं 9.5 सेंटीमीटर येईल तिथं मार्किंग केली. ओके. आता इथं 9.5 वर मार्किंग केली मी. 26 ते 16 ह्या पॉइंट वर आपल्याला 9 सेंटीमीटर वर मार्किंग करायची, म्हणजे अर्धा सेंटीमीटर कमी. मला अपोजिट पेन दे बेटा. आपलं जे निप्पल पॉइंटचं माप असेल 25 ते 26चं, तेच या साईडला टाकले आपण. ठीक आहे. आता समजा आपलं निप्पल पॉइंटचं माप 9 सेंटीमीटर आहे, तर हे 9 सेंटीमीटर टाका. जे आपलं या 25 ते 26 नंबरचं निप्पल पॉइंटचं माप आहे तेवढंच इकडे टाकायचंय. आता 26 ते 16च्या लाईनवर आपल्याला 9 सेंटीमीटर टाकायचं. किती? 9.
कारण आपला निपल पॉइंट 9.5 सेंटीमीटर आहे. निपल पॉइंट पेक्षा 1 सेंटीमीटर अर्धा सेंटीमीटर कमी. ठीक आहे, हे आपलं माप झालं. हे पॉइंट कसे घेतले लक्षात आलं नक्की. आता इकडे बघ, हे आपल्याला सरळ रेषा मारायची. कुठं? आता हे कपडा कडक आहे म्हणून माझा दाबला जात नाहीये. तुमचे न्यूजपेपर दाबले जातात, जास्त दबून द्यायचे नाही. नॉर्मल मी तिरकी लाईन मारली आहे. काय केलंय? नॉर्मल तिरकी लाईन मारून घेतले. आता हे पॉइंट हलक्या हाताने इथे जोडायचा आहे. आता तुला हाताने नाही जमलं तर तू डिशचाही वापर करू शकते, पण ते दाबायचं नाही बिलकुल पॉइंट. ठीक आहे, हा पॉइंट आणि हा पॉइंट तू डिशनीही एकत्र करू शकते, पण खालचं पॅटर्न अजिबात दाबता कामा नाही. पण याने खूप राऊंड येतो, एवढा राऊंड द्यायचा नाही. शक्यतो होता येईल तो उथळ डिश घे. उथळ डिश घेतली तर व्यवस्थित येईल आकार. हा खूपच गोलवा येतो, एवढा गोलवा तुला शिवताना त्रास देईल. जेवढी कटोरी गोल तेवढी छान दिसती, तुला शिवायला त्रास देईल. ठीक आहे, आता हा जो पॉइंट आहे इथून वर मिनिमम 2.5 सेंटीमीटर घ्यायचा. हा पॉइंट किती? 2.5 सेंटीमीटर मिनिमम. 22 सेंटीमीटर जिथं पॉइंट आलाय त्या पॉइंटच्या खालीच आला पाहिजे हा पॉइंट. हा झाला पॉइंट आपला. ठीक आहे, किंवा तो हा पॉइंट 22 सेंटीमीटरचा पॉइंट आला तिथेही जोडला तरीही चालतो. ओके, हे लक्षात आलं. आकार तू थोडाफार चुकली तरी तुझी कटोरी चुकत नाही, पण शक्यतो आकारच चुकायचा नाही. आता जो आम्ही आकार दिलेला आहे कटोरीचा, आपली 1 टक्स कटोरी ही, जो मी कटोरीचा आकार दिलाय तो मी कापून घेतीये. ओके, हे झाले कटोरी. आपली कटोरी आपण कुठेही वाढवत नाही, डायरेक्ट काढतो आपण. हे बघा, हा झाला फ्रंट, प्रॉपर फ्रंट झाला. काय प्रॉपर जो आपल्याला लागणार आहे मापासाठी तो फ्रंट झाला. आता इथे बघ, आपण जेव्हा कापतो मध्ये तेव्हा इथं ओपन होतं, हे पूर्ण स्टेपल करून घ्यायचं कंटिन्यू. आता इथे ओपन झालंय, हे बघ झालंय का? हे परत कंटिन्यू करून घ्यायचं. कडेला एक स्टेपलर मारायचं, मध्ये एखादं मारायचं. आता आपल्याला 28 आणि 29 कापायचा आहे. काय कापायचा आहे? हा पॉइंट कापून टाकायचा टोटली आपला. पण जेव्हा आपण कापू तेव्हा हे तिन्ही पॉइंट एकत्र आहेत का चेक करायचे. नसतील ते एकत्र करायचे आणि तिथं एक व्यवस्थित स्टेपलर मारायचं. ही आपली प्रॉपर कटोरी झाली. कुणाच्याही मापामध्ये अशी कटोरी निघत नाही डायरेक्टली. ठीक आहे, हा फ्रंट झाला तयार. हे ब्रेसेर पट्टी झाली, हा बॅक झाला. एवढं कळालंय तुला जे मी आता शिकवलंय तुला. स्टेपलिंग करणं कळालंय का? नक्की. अशा प्रकारे आपण स्टेपलिंग करतो आणि प्रॉपर आकृती काढतो. ठीक आहे.